आणि मुसळधार पावसामुळे पनवेल शहरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर पनवेल महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे। आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्वरूप सारगे यांनी महापालिकेच्या अभियंत्यांसह विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान अनेक वृक्षांच्या मुळाभोवती सिमेंट, काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉक टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले। यामुळे वृक्षांच्या मुळांना आवश्यक हवा व पाणी मिळण्यास अडथळा निर्माण होऊन त्यांची पकड कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले। यावेळी उपायुक्त स्वरूप खारगे यांनी संबंधित अभियंत्यांना अशा ठिकाणांची तातडीने नोंद घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। तसेच भविष्यात वृक्ष कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश दिले। याच अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व रहिवासी गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्या आवारातील वृक्षांच्या सभोवताल करण्यात आलेले पेव्हर ब्लॉक, सिमेंट, काँक्रीट अथवा इतर बांधकाम काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यामुळे वृक्षांच्या मुळांना नैसर्गिकरित्या हवा व पाणी मिळण्यास मदत होईल आणि पावसाळ्यात वृक्ष कोसळण्याचा धोका कमी होण्यास हातभार लागेल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे। आताच्या यंदाच्या पावसाळ्यामध्ये 1 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। म्हणजे संपूर्ण जणू काय जुलै महिन्याचा पूर्ण पाऊसच आता पडून गेला आहे। तर अडचण अशी झालेली आहे की काही प्रमाणात रस्ते किंवा त्यांचे पेविंग ब्लॉक आहेत ते झाडांच्या मुळाला लागून आहेत। त्यामुळे त्यांना श्वसन घेता येत नाही मुळांना किंवा त्यांची ग्रोथ होत नाही आणि याचा परिपाक असा होतो की ते झाडांचं पूर्ण वजन त्यात बॅलन्स होत नाही आणि ती झाडं उन्मळण्याची शक्यता जास्त असते। आणि यंदाच्या पावसामध्ये वाऱ्याचा वेग सुद्धा भरपूर होता, तर त्यामुळे ह्या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत। तर यासाठी आयुक्त सरांनी एक आपला आदेश काढलेला आहे की असे कुठली झाडं आहेत जे एकदम कॉन्क्रिटिंग किंवा पेविंग ब्लॉक लागून झालेलं आहे मुळांच्या, तर त्या ठिकाणी किमान 1 ते 1.5 मीटर त्रिज्या किंवा रॅडियस असलेलं कॉन्क्रिटीकरण मोकळं करावं, ज्याला ग्रोथ होण्यासाठी वाव द्यावा। तर असं आपलं सर्वेक्षण चालू आहे आणि साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण सर्वेक्षण करून हे काम कॉन्क्रिटीकरण काढून घ्यायचं काम आपण पनवेल महानगरपालिकेमार्फत करत आहोत। माझं नागरिकांना किंवा सोसायटीज आहेत, गृहनिर्माण सोसायटी, त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांच्या मालकीचं, त्यांच्या सोसायटीच्या आवारातली अशी काही झाडं असतील जिथं पेविंग ब्लॉक वगैरे लागून असेल, तर त्यांनी त्यांच्या स्तरावर हे काढून घ्यावं आणि झाडं बळकटीकरण होण्यासाठी त्यांना तेवढा स्पेस उपलब्ध करून द्यावा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।